शुभ दिवस. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर घरगुती उपाय कोणते करायचे? तर एक, रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या कच्च्या बारीक चावून खायच्या. यामुळे काय होतं बघा, व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. नंबर 2, हळद आणि कोमट पाणी. 1 ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिसळून रोज सकाळी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. नंबर 3, मध आणि आले. काय करायचं बघा, मध आणि आले यात नैसर्गिक प्रतिजैविके असतात, याचे गुणधर्म असतात. तेव्हा याचा जास्तीत जास्त वापर करायला काही हरकत नाही. ज्यांचा घसा खवखवतो, श्वसनामध्ये संसर्ग असतात, तर मध आणि आले यांचे सेवन केल्यामुळे श्वसनाचे संसर्ग कमी होण्यास मदत होते. कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मध आणि आले यामुळे घसा खवखवण्याचे थांबते आणि श्वसनाचा संसर्ग देखील कमी होतो. हे लक्षात ठेवा. इतके मध आणि आल्याचं महत्व आहे. नंबर 3, कडीपत्ता. काय बघा, कडीपत्त्याची पाने बॅक्टेरियाच्या संसर्गावर अत्यंत प्रभावशाली आहेत. जर तुमचा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल तर कडीपत्त्याची कच्ची पाने चावून खायला काहीही हरकत नाही. वरून फक्त चहा आणि कॉफी घ्यायचं नाही. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर कडीपत्त्याची पाने चावून खायची आणि वरून अर्धा कप पाणी प्यायचं. यामुळे या कडीपत्त्याचे पाने बारीक चावून खाल्ल्यास बॅक्टेरियल इन्फेक्शनचे असते त्रास दूर होतो. नंबर 5, पाणी भरपूर प्यायचं. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर पाणी भरपूर प्यायचं बरं का. पाणी भरपूर प्यायचं, तरच बॅक्टेरियल इन्फेक्शन हे कमी होण्यास मदत होईल. कारण कसं आहे, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यावंच लागतं. हे गरजेचं आहे. यामुळे काय होतं, विषारी जे पदार्थ असतात, विषारी जे घटक असतात शरीरातील, पाणी जास्त पिल्यामुळे लगीच्या वाटे निघून जातात. लगी वाटे ते बाहेर पडतात. त्यामुळे पाणी भरपूर पिणं हे अत्यंत आवश्यक आहे. का तर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे ते गरजेचे असते. तसेच 6, दही. दह्यामध्ये काय असते, प्रोबायोटिक्स असतात. दह्यामध्ये त्यांचे प्रमाण जास्त असते, जे शरीरामधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. दह्यामध्ये असते प्रोबायोटिक्स, हे भरपूर असतात आणि त्यामुळे शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर दही आणि त्यात थोडी साखर टाकून पिण्यास काहीही हरकत नाही. उलट फायदाच आहे. भरपूर फायदा आहे. कारण दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स हे शरीराला चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती या दह्यामुळे वाढत असते आणि त्यामुळे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले असते त्याचा धोका आपल्याला कमी होतो. म्हणून दही पिणे हे अत्यंत चांगले आहे. त्यांची थोडी साखर टाकायला हरकत नाही. नंबर 7, लवंग. मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी लवंग तेल हे अत्यंत गुणकारी आहे बघा. कारण त्यात 10 विरोधी गुणधर्म असतात. लवंग मध्ये 10 विरोधी
गुणधर्म असतात. तेव्हा लवंग बारीक चावून खायला किंवा चघळायला काहीही हरकत नाही. यामुळं मूत्रमार्गामध्ये होणारा संसर्ग, जे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले असते, ते बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होण्याची जवळजवळ 99% दाट शक्यता असते. त्यामुळे लवंग चघळत राहा आणि वरून पाणी पित राहा. दह्यामध्ये थोडी किंचित साखर टाका आणि ते कमीत कमी 3 ते 4 दिवस पित राहा. त्यामुळे चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढून बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले कमी होण्यास मदत होते. भरपूर पाणी का प्यायचं? तर आपल्या शरीरामध्ये असणारे विषारी घटक हे लघवीच्या वाटे बाहेर पडतात. त्यामुळे पाणी भरपूर पित राहा आणि शरीर हायड्रेट राहतं. पाणी पिण्यानं शरीर हायड्रेट राहतं. बॅक्टेरियल इन्फेक्शन आपोआप कमी होतं. कढीपत्त्याची कोवळी पानं बारीक चावून खायची, कारण कढीपत्त्यामध्ये बॅक्टेरियाच्या त्या संसर्गावर फार मोठे वर्चस्व आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन ह्याने झपाट्याने कमी होते. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. व्हिडिओ एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. जर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले असेल तर सकाळी उपाशीपोटी लसणाच्या पाकळ्या खा. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि ते पाणी प्या. यामुळे तुमचे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल. कुठल्याही गोळ्या औषधाची गरज भासणार नाही. तेव्हा इथेच थांबतो. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.